मंडळी कशा आहात? मजेत आहात ना? मी वैशाली, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आणि आपल्यासाठी खूप खूप छान अपॉर्च्युनिटी आहे, ज्यांचं वय खूप झालेलं आहे. कारण हे जे पद आहे, हे ज्याबद्दल मी तुम्हाला आज इन्फॉर्मेशन देणार आहे, हे रेल्वे टीचर रिक्रुटमेंटचं आहे. आणि यात छान 48 वयापर्यंत आपण छान अप्लाय करू शकतो. वेगवेगळी पदे आहेत, पीजीटी, टीजीटी, प्रायमरी. मी फक्त शिक्षकी पेशाविषयी बोलत आहे, बाकी भरपूर पदे आहेत. मी आपल्या मोटिवेशन विथ वैशाली या व्हॉट्सअप चॅनलवर त्याची जे PDF आहे ते टाकलेली आहे, तुम्ही जाऊन चेक करून घ्या. प्रयत्न करता येईल तेवढं दाखवते, थोडं समजवण्याचा प्रयत्न करते. आणि बघा, सगळे ना आपल्या टाइम झोननुसार सगळे आपापले कार्य करत असतात. आपण कोणासोबत आपली कंपेअर करायची नाही. सगळे आपापल्या पदासाठी, सगळे आपापल्या वेळेनुसार सगळ्यांचे गुण वेगवेगळे असतात. त्यामुळे आपली स्ट्रेंथ ओळखून आपण आपलं कार्य करायचं असते. जे अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष होते ओबामा, त्यांनी 50व्या वर्षी रिटायरमेंट घेऊन घेतली. तर जे ट्रम्प आहेत त्यांनी 17व्या वर्षी सुरू केली. तर कसं असते, सगळ्यांना वेगवेगळा टाइम झोन असतो आणि आपला टाइम झोन वेगळा असेल, आपली स्ट्रेंथ वेगळी आहे. त्यामुळे आपण कोणासोबत आपली कंपेअर करायची नाही. फक्त आपली सुरुवात करायची डिटर्मिनेशननी आणि एका दृढ इच्छेने, प्रबळ इच्छाशक्तीने आपण समोर जात राहायचं आणि आपले अभ्यास करत राहायचा. कधी ना कधी अशी वेळ येईल की आता जी त्यांची वेळ चालू असते तेव्हा आपली वेळ सुरू होईल. त्यामुळे कधीच असं घाबरायचं नसतं. पृथ्वी गोल आहे आणि ती पृथ्वी गोल असल्यामुळे कधी ना कधी आपला नंबर येणारच आहे. त्यामुळे मला एकच सांगायचं आहे तुम्हाला, असं घाबरायचं नाही, हरायचं नाही, हिंमत कधी खचायची नाही. आणि मला अजूनही यश मिळालं नाही म्हणून बसून राहायचं नाही, तर करत राहायची, सुरुवात करायची 5 मिनिटापासून याच्या व्हिडिओला. ही आपल्या महिलांसाठी फार गुड न्यूज आहे. आणि एका मोठ्या वयासाठी त्यांनी असं छान आपल्याला पात्र ठेवलेलं आहे. आणि जर तुमचं ग्रॅज्युएट असेल फक्त, तरी पण भरपूर अशी पदं आहेत. जरी तुमचं D.Ed झालेलं आहे आणि जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल, माझ्या म्हणण्याचा अर्थ, जर तुमचं ग्रॅज्युएट आणि D.Ed झालाय तरी तुम्ही TGT आणि PRT या दोन्ही पदासाठी पात्र आहात. आणि तुमचं जर B.Ed असाल आणि जर तुमचं CTET पेपर 1 हा क्लिअर असाल तरी तुम्ही PRT पदासाठी पात्र आहे. कन्फ्यूज होत असेल, घाबरू नका. आपण जरा त्या जाहिरातीतून समजवण्याचा प्रयत्न करू. मी फक्त तुम्हाला थोडं तोंडी सांगण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे याचं माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की आपल्याला जी पदे आहेत ना, ती ग्रॅज्युएशन लेवलवर पण छान आहेत, PRT लेवल पण छान आहे, TGT लेवल पण छान आहे आणि PGT लेवलवर पण छान आहे. मी फक्त शिक्षकी ज्या पदं आहेत ना त्याविषयी बोलत आहे. अशी भरपूर पदे आहेत 10th पाससाठी, त्यानंतर टेक्निकलमध्ये, इलेक्ट्रिकलमध्ये, मेकॅनिकलमध्ये भरपूर पदे आहेत. तुम्ही जाऊन ती जाहिरात जर चेक केली तुमच्या लक्षात येईल. भरपूर मोठे सांगायचं आहे की जर जे मोठे मोठे राष्ट्राध्यक्ष आहेत ते जर 50 आणि 70च्या वयात जर सुरुवात करत असेल तर आपण तर फक्त 35+ आहे. त्यामुळे आपल्यासाठी तर अजून ही सुरुवातच आहे. आणि असे मागे जे KVHची मी भरती दिली होती त्यात पण असे आहेत भरपूर, जे माझे फ्रेंड आहेत ते 35+, 40+ लागलेले आहेत. त्यामुळे PGT किंवा TGT या पदासाठी अशी वयाची जी पात्रता आहे ती खूप मोठी असते. त्यामुळे असं घाबरायचं नाही की आमचं आता एवढं वय झालं, कारण शिकायचं कुठलंही वय नसते. आपण आपली सुरुवात कुठूनही करू शकतो. फक्त एक डिटर्मिनेशन आणि प्रबळ इच्छाशक्ती मनात लागते तर आपण काहीही करू शकतो आणि काहीही मिळू शकतो. चला तर आत्ता एक क्षणापासून नवीन सुरुवात करा आणि अभ्यासाला जॉईन व्हा. आणि त्यानंतर आता जी सेकंड फेज सुरू होणार आहे तो पण होणार आहे टेटचा. त्यानंतर लगेच टेट 3ची पण जाहिरात येण्याचे चान्सेस आहे. आणि 2025 मध्ये म्हणतात की भरपूर जाहिराती येणार आहेत. त्यामुळे कसं, अभ्यास हा आपला व्हायलाच हवा. कारण आपण आपल्या अभ्यासात कुठेही मागे राहायला नको, कारण आपल्यासाठी संधी येणार आहे तर त्यासाठी आपण नक्की अचीव करण्यासाठी तयार राहिलो पाहिजे. तर बघा, माझ्याजवळ ही जी PDF आहे मी आपल्या मोटिवेशन विथ वैशाली व्हॉट्सअप चॅनलवर टाकलेली आहे, तुम्ही जाऊन चेक कराल. तर बघा, आपले ॲप्लिकेशन 7/1/2025 पासूनच सुरू झालेले आहे आणि त्याचे क्लोजिंग डेट आहे 6/2. तर त्या अगोदर आपल्याला फॉर्म भरायचे आहेत. आत्ता हा जो फॉर्म भरण्याचा कालावधी आहे ना, हा छान मस्त मोठा दिलेला आहे त्यांनी. आपण कास्टमधून भरायचं आहे की OBC मधून भरायचं आहे आपल्याला ठरवायचं आहे. आणि इथे बघा, दिसत असेल तुम्हाला, आपलं जे वय ग्राह्य धरण्यात येणार आहे ना, तर 1 जानेवारी 2025 पर्यंत ग्राह्य धरण्यात येणार आहे. म्हणजे आपलं वय छान असं आपलं इथे बघा, इथे त्यांनी डिटेल सांगितलंय PGT, TGT आणि म्हणजे PRT. तर या पदांसाठी जे वय आहे ना ते छान त्यांनी असं सांगितलेलं आहे की आपलं वय किती असावं. या जाहिरातीत छान इन्फॉर्मेशन दिलेली आहे. एवढं सगळं कसं सांगायला बसतं तर व्हिडिओ खूप लेंदी होते आणि माझ्याजवळ कम्प्युटर नाही आहे, त्यामुळे तुम्हाला मी कसं असं झूम वगैरे करून दाखवू शकत नाही. त्यामुळे माफ करा, मी सगळं मोबाईलवर करत आहे. फक्त मला एवढाच सांगण्याचा उद्देश आहे तुम्हाला की PGT म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर, TGT म्हणजे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर आणि PRT म्हणजे प्रायमरी टीचर. तर बघा, हे झोन वाईज होणार आहे. इथे सगळ्या झोनची ईमेल ID दिलेली आहे त्यांनी. आणि या ईमेल ID आपल्याला ज्या झोनमध्ये आपल्याला अर्ज करायचा असेल, फक्त आपण एका झोनमध्ये अर्ज करू शकतो. तर महाराष्ट्रासाठी मुंबई ह्या झोन आहे.
आणि त्यानंतर इथे सगळे त्यांनी अप्लाय दिलेलं आहे की कुठले कशा प्रकारचे फॉर्म असतील, तुम्हाला कुठले सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे, तुम्हाला जे डॉक्युमेंट आहे ते कसे असावे लागतील, हे सगळं सगळं छान सांगितलेलं आहे. आणि छान असं 202 पानं आहेत या जाहिरातीचे. आणि बघा इथे त्यांनी मग नंतर काही इंडिव्हिज्युअल माहिती दिलेली आहे, ते तुम्ही वाचून घ्याल जाऊन. आणि जी आपल्याला जे अप्लाय करायचं आहे ना TGT किंवा PGT किंवा प्रायमरीसाठी, त्यांची पण अशी छान इन्फॉर्मेशन दिलेली आहे की TGTमध्ये तुम्हाला काय क्वालिफिकेशन लागतं. तर त्यांनी एक असं विशेष दिलेला आहे, बीएड ज्यांचं झालेले आहे ते PIT साठी पण अप्लाय करू शकतात. आता तो नंतरचा प्रश्न आहे की ते आपल्याला इलिजिबल मानतील की नाही बीएडवाल्यांना, पण आता सध्या त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही अप्लाय करू शकता. आणि पेज नंबर 57 पासनं त्यांनी छान असं आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यानंतर पेज नंबर 107 वर छान PITची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मी मुद्दामून तुम्हाला पेज सांगितलं कारण एवढे मोठे पेज उलटवण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही त्या पेज नंबरवर जाऊ शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे शिक्षण सेवक नाही आहे, त्यामुळे डायरेक्ट आपल्याला पेमेंट चालू होतो 44-45 हजारापासून. खूप छान अपॉर्च्युनिटी आहे. जरा जागा कमी आहेत पण काही हरकत नाही, आपण आपले प्रयत्न करून बघायचे. कारण कसं असतं, प्रयत्न केलं आणि अपयश आलं तरी मनाला खंत राहणार नाही, आपल्याला एक्सपिरियन्स येईल हे महत्त्वाचं आहे. आणि त्याचा अनुभव आपल्या टेटसाठी पण कामा पडू शकतो. तर बघा मी इथे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे सगळं. ट्रेन ग्रॅज्युएट टीचर, पोस्ट ग्रॅज्युएट टीचरचा पेमेंट कुठूनपासून स्टार्ट होणार आहे सगळं. आणि CTET पेपर 1 पेपर 2 आपल्याला क्लिअर असावे लागतील आपापल्या त्यांच्या जाहिरातीनुसार. जसं TGT असेल तर पेपर 2 क्लिअर असावा लागतो आणि PIT असेल तर पेपर 1 क्लिअर असावा लागतो. त्यानंतर PGTसाठी कुठलंही बंधन नाही आहे, TET किंवा CTET लागणार नाही आहे. आणि TGT आर्ट्समध्ये सुद्धा आपण अप्लाय करू शकतो ज्यांचं ग्रॅज्युएशन आहे ते. तर बघा मी असं थोडं माझ्या परीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला नक्कीच कळलं असेल, तुम्ही जर जाहिरात एक वेळा वाचली की नक्की तुम्हाला कळेल की त्यात असं किती छान इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि इथे बघा झोन वाईज जागा त्यांनी दिलेल्या आहेत. बघा मी तुम्हाला दाखवते. इथे मुंबईचं असेल कुठेतरी, एक मिनिट थांबा. इथे बघा मुंबई डिपार्टमेंटच्यासाठी त्यांनी कशा OBCच्या किती जागा आहे, STच्या किती आहे, SCच्या किती आहेत, सगळ्या जागा अशा छान दिलेल्या आहेत कॅटेगरी वाईज. आणि त्यानुसार आपल्याला कळतं की मग कुठे कुठे किती किती जागा आहेत. तर विशेष बाब म्हणजे पेमेंटची. आपण जर पेपर देऊन पेमेंट समजा दिला, आपण पेपर फिलअप करायला गेलो आणि पेपर देऊन आलो ना, आपण तिथे जर आपली फी पण आपल्याला परत मिळणार आहे महिलांना आणि पुरुषांना पण मिळणार आहे. त्यामुळे ही विशेष गोष्ट आहे आपल्यासाठी. तर मैत्रिणींनो तुम्हाला नक्की थोडं कळलं असेल. अशी मी तुम्हाला थोडी, मला जसं मॅनेज करता येईल तसं तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. आणि चला तर तुम्ही 0 असले तरी तुम्ही सुरुवात करू शकता आजपासून. तर नक्की सुरुवात करा. आणि मी माझ्या अभ्यासाचे व्लॉग आपल्या चॅनलवर अपलोड करत असते. तर तुम्हाला जर माझ्याबरोबर जॉईन व्हायचं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि सगळे मिळून अभ्यास करूया. आणि जरी आपण 35+ असलो, मॅरिड असलो, तरी आपण काहीही करू शकतो. कारण आपण सगळं आपली स्वप्न पूर्ण करू शकतो. कारण आपण जर जबाबदारी पूर्ण करू शकतो आपली, तर आपण सगळंच करू शकतो. चला तर आता आपण रिस्टार्ट करूया सगळ्या गोष्टींना आणि आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. एक स्मार्ट स्टडी करूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, स्मार्ट स्टडी करा आणि पॉझिटिव्ह विचारांना खत पाणी द्या. बाय.